नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 3 सप्टेंबर 2025. पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, MPSC, UPSC किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत PDF स्वरूपात. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जॉईन करायचं आहे, ज्या ग्रुपचं नाव आहे चालू घडामोडीवाला, ज्या चॅनलचं नाव आहे चालू घडामोडीवाला. आणि यामध्ये तुम्हाला क्विज स्वरूपात सुद्धा प्रश्न मिळणार आहेत, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. तर तात्काळ लिंक क्लिक करून जॉईन व्हा आणि आपली सरकारी नोकरी फिक्स करा. सुरुवात करू आजच्या चालू घडामोडीला. तर आज आहे दिनांक 3 सप्टेंबर. तर बघा, 3 सप्टेंबरला स्काय स्क्रॅपर डे दिनविशेष आहे. गगनचुंबी इमारत दिवस हा असतो. आणि आता आपल्या प्रश्नांकडे वळूया. बघा, पहिला प्रश्न आहे आपला. 67वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 मिळालेल्या एज्युकेट गर्ल्स या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? आपण कालच बघितलेलं होतं. तर या संस्थेचे संस्थापक आहेत सफीना हुसेन. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, सफीना हुसेन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. बिहार राज्यात सुरू करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या रोजगार योजनेचे नाव काय आहे? तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असं या योजनेचं नाव आहे. बघा, बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली. उद्देश काय आहे या योजनेचा? तर उद्देश आहे राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे. प्रत्येक पात्र महिलेला पहिल्यांदा 10,000 रुपये मिळणार आहे. व्यवसाय सुरू केल्यावर 6 महिन्यांना केलेल्या मूल्यांकनानंतर 2 लाखापर्यंतची अतिरिक्त मदत. ठीक आहे. वय वयाची अट काय आहे? तर वय वर्ष 18 ते 60 वर्षाच्या पर्यंतच्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे. बघा, विविध राज्यांनी मुलींसाठी किंवा महिलांसाठी सुरू केलेल्या योजना कोणकोणत्या आहेत बघा. राजश्री योजना आहे राजस्थान राज्यानं सुरू केलेली. कन्याश्री योजना आहे पश्चिम बंगाल राज्यानं सुरू केलेली. भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक राज्य. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश राज्य. लाडली योजना दिल्ली व हरियाणा. मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेश. त्याचबरोबर मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार. किशोरी शक्ती योजना ओडिसा. ममता योजना गोवा. सरस्वती योजना छत्तीसगड. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र. नंदादेवी कन्या योजना उत्तराखंड. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र. तर ह्या महाराष्ट्राच्या 2 विशेष लक्षात ठेवायचं, कारण आपल्या संबंधीचे प्रश्न जास्त विचारले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र. ठीक आहे, चला पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये 79 किलो गटात सुवर्ण पदक कोणी जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजय बाबू वल्लुरी. पर्याय क्रमांक 2 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, वेट लिफ्टिंग म्हणजे काय? वजन उचलणं. ठीक आहे, वेट लिफ्टिंग. तर राष्ट्रकुल वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 याच्याबद्दलची संक्षिप्त माहिती बघू. कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली? तर अहमदाबाद वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी ही स्पर्धा झाली. कधी झाली? कालावधी काय? 24 ते 30 ऑगस्ट 2025. ठीक आहे. उद्देश काय आहे? 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी पात्रता. ठीक आहे. आणि 30 पेक्षा अधिक राष्ट्रांचा सहभाग यामध्ये आहे. भारताचा संघ 44 खेळाडूंचा असणार आहे. ठीक आहे. भारताची कामगिरी 4 सुवर्ण, माफ करा, ही झालेली स्पर्धा आहे त्याची माहिती. तर असणाऱ्यापेक्षा मी भारताचा संघ 44 खेळाडूंचा होता.
आता या स्पर्धेत भारताची कामगिरी काय होती? 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदक म्हणजे एकूण 13 पदकं भारतानं जिंकले. विशेष काय आहे? वैशिष्ट्य की पहिल्यांदाच भारतात आयोजन झालं आणि गुजरातमध्ये 2036 ऑलिम्पिकसाठी जी बोली म्हणजे 2036 मध्ये गुजरातमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. हे 2036 आहे, 2026 नाही. ठीक आहे. बघा कोणी कोणी पदकं जिंकले. 13 जे पदकं एकूण जिंकलेत त्यामध्ये मीराबाई चानू यांनी 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. अजित नारायणा 71 सुवर्ण. सैराज पडरेशी 88 केजी सुवर्ण. कोयल बार 53 केजी सुवर्ण. निरुपमा देवी सेरम 63 रौप्य. सौम्या दालवी 48 किलो रौप्य. स्नेहा सोरेन 53 किलो रौप्य. बिंद्या राणी देवी 58 केजी रौप्य. मुथुपंडी राजा 65 केजी रौप्य. दिलबाग सिंग 94 केजी रौप्य. मियक शर्मा 86 केजी रौप्य. लवप्रीत सिंह 110 केजी कांस्य आणि हरजिंदर कौर 69 केजी कांस्य. असे 13 पदक आहेत. 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदक. 3 कांस्य पदक. ठीक आहे. तर यांनी मियक शर्मा यांनी कांस्य पदक जिंकलंय. चला पुढचा बघा प्रश्न क्रमांक 4. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतीश कुमार. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण आहेत? तर भारताचे ध्वजवाहक आहेत धरमवीर आणि प्रीती पाल. ठीक आहे. बघा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. पॅरा ॲथलेटिक्स म्हणजे काय? तर उड्या मारणे वगैरे शारीरिक शिक्षण ज्या कॅटेगरीमध्ये जे खेळ येतात, धावणे वगैरे, तर ह्या सगळ्या स्पर्धा. तर ही स्पर्धा येणाऱ्या काळात होणार आहे. तर कधी होणार आहे, कुठे होणार आहे बघूया. स्थळ आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली, भारत. कालावधी आहे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025. म्हणजे या महिन्यातल्या 26 तारखेला ते सुरू होणार आहे. प्रकार आहे पॅरा ॲथलेटिक्स मधील जागतिक स्तरावरील स्पर्धा आणि भारतासाठी विशेष काय तर भारतात प्रथमच या चॅम्पियनशिपचं आयोजन होत आहे. 100+ देश, 1000+ ॲथलिस्ट म्हणजे खेळाडू सहभागी होणार आहे. 186 पदकं आहेत. त्यामध्ये 101 पुरुष, 84 महिला, 1 मिक्स. 2028च्या पॅराऑलिम्पिकसाठी पात्रता यातून जिंकणारे खेळाडू पात्र ठरणार आहे. तर पॅरा क्रिकेटपटूंना व्यासपीठ ही स्पर्धा मिळवून देते. ट्रॅकची सुविधा आहे. ऑलिम्पिक दर्जाचा ट्रॅक आहे. पॅरा स्पोर्टसाठी ऐतिहासिक टप्पा हा भारतात होत आहे. हे एक या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे झाले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोएडा. बघा सॅफ U17 म्हणजे सॅफ अंडर-17 महिला अजिंक्यपद स्पर्धा 2025 कोणी जिंकली? तर ही जिंकली भारताने. ठीक आहे. बघा सॅफ काय आहे? तर सॅफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. ठीक आहे. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन. तर विजेता कोण आहे? भारत. उपविजेता कोण आहे? बांगलादेश. आणि तिसऱ्या नंबरला कोणता देश जिंकला? तर नेपाळ. आणि कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती? तर ही थिम्पू, भूतान या देशामध्ये. कालावधी काय होता? 20 ते 31 ऑगस्ट 2025. भारताने 6 सामन्यामधून 5 विजय मिळवले आणि अजिंक्यपद पटकावले. म्हणजे 6 पैकी 5 भारतानंच जिंकले. ठीक आहे. तर सॅफ अंडर-17 म्हणजे अंडर-17 म्हणजे काय? तर 17 वर्षाखालील. ठीक आहे.
बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिला पूर्णस्तरीय सेमीकंडक्टर प्लांट कुठे सुरू झाला आहे? तर हा सुरू झालेला आहे गुजरात या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9. भारतीय टपाल विभागाने डिजिपिन लागू करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? मॅप माय इंडिया. प्रश्न क्रमांक 10. टाटा गोल्ड अवॉर्ड 2025 कोणत्या राज्याला मिळाला? तर हा मिळाला गोवा या राज्याला. माफ करा, केरळ या राज्याला. टाटा गोल्ड अवॉर्ड काय आहे? तर टाटा म्हणजे पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. ठीक आहे. पर्यटन क्षेत्रातील उत्कृष्टता सन्मानित करणारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. ठीक आहे. उद्दिष्ट काय? आशिया आणि प्रशांत महासागराच्या भागातील पर्यटन उद्योगातील उत्कृष्टता ओळखणे आणि त्याला प्रोत्साहन देणे. कुणाकुणाला दिला जातो? काय श्रेणी कॅटेगरी काय आहे? तर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर्स, पर्यटन प्रकल्प इनोव्हेशन इत्यादी कॅटेगरीमध्ये हा दिला जातो. त्याचं महत्त्व कशामुळे आहे? तर आंतरराष्ट्रीय पर्यटनात स्पर्धात्मकता वाढवणे आणि दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. ठीक आहे. दरवर्षी याचं विविध ठिकाणी आयोजन केलं जातं आणि 2025चा जा पुरस्कार होता हा टाटा गोल्ड अवॉर्ड 2025, तर याचं आयोजन झालं होतं बँकॉक थायलंड या ठिकाणी. ठीक आहे. तर हे पण लक्षात ठेवा. बँकॉक थायलंड. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय युवा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? प्रश्न क्रमांक 11. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. ठीक आहे. साहजिकच क्रीडा मंत्रालय प्रश्नातच उत्तर असतं. पुढचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसह वार्षिक लष्करी सराव सुपर गरुड शील्ड सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इंडोनेशिया. पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 13. टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर प्रकल्प आरोहण असं या उपक्रमाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 14. एक्स गाईड फायबर ऑप्टिक टोल्ड डिकॉय म्हणजे FOTD प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर ही विकसित केलेली आहे पर्याय क्रमांक 1, इस्रायलने. प्रश्न क्रमांक 15. 7वे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवलेल्या एज्युकेट गर्ल संस्थेने कोणत्या क्षेत्रात काम केले आहे? करा इथं 7वे नाही 16वा आहे. तर 16वा नाही 67वा आहे. बघा 67वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवलेल्या एज्युकेट गर्ल संस्थेने कोणत्या क्षेत्रात काम केले आहे? तर यांनी काम केलेलं आहे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत दाखल करून त्यांचे शिक्षण सुनिश्चित करणे. ठीक आहे. तर हे होते आजचे 15 प्रश्न. जर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चालू घडामोडीवाला मोफत PDF साठी आणि क्विजसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपला इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.